मला सांगा, आपण शाळेत असताना गणित शिकलो. एक स्ट्रेट लाईन आपण काढली, मध्ये एक बिंदू काढला आणि त्याला आपण शून्य असं नाव दिलं आणि आपल्या सोयीसाठी आपण उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर्स टाकले आणि डावीकडे निगेटिव्ह नंबर्स टाकले. ठीक आहे. असं गृहीत धरू की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे दुःख आहे आणि पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे सुख आहे. पण समजा ती जर लाईन आहे, ती जर 180 डिग्रीमधनं फिरवली तर जे निगेटिव्ह होतं ते पॉझिटिव्ह झालं आणि जे पॉझिटिव्ह होतं ते निगेटिव्ह झालं. म्हणजे मुळात सुख आणि दुःख ही गोष्ट रिलेटिव्ह आहे. अगदी साधं सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला जेव्हा शेअर मार्केटमध्ये फायदा होतो, ज्याला फायदा होतो तो म्हणतो मला सुख मिळालं आणि ज्याचं नुकसान झालं तो म्हणतो मला दुःख मिळालं. म्हणजे शेअर मार्केटमध्ये व्यवहार घडला, ज्याला पैसे मिळाले तो म्हणतोय सुख झालं, ज्याला पैसे मिळाले नाहीत तो म्हणतो दुःख झालंय. म्हणजे शेअर मार्केटमधलं ट्रान्झॅक्शन हे सुख किंवा दुःखाला कारणीभूत नाही आहे. असं गृहीत धरा, अगदी समजा तुम्हाला सांगितलं की चला तुम्हाला एक लॉटरी लागलेली आहे आणि इंग्लंडमधनं लॉटरी लागली आणि तुम्हाला 10 कोटीचा बंगला मिळाला आहे. तुम्हाला सुख होतं. ठीक आहे. मग तुमच्या असं कानावरती बातमी आली की तो बंगला अगदी तुमच्या जवळच आहे, इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला त्याची चावी घ्यायला बोलावलेलं आहे. तुम्ही आणखीन सुखी होता. तेवढ्यात तुम्हाला तिसरी बातमी येते की अरे तो जो 10 कोटीचा बंगला आहे तो कुठला तरी फिल्म स्टार 40 कोटीला मागतोय. तुम्हाला आणखीन सुख होतं. आणि मग समजा तुमच्या असं लक्षात आलं की अरे तेवढ्यात तिथे कुठेतरी आग लागलेली आहे आणि तो तुमचा बंगला समजा असं गृहीत धरा की तो जळून गेला, तर तुम्हाला लगेच दुःख होतं. म्हणजे प्रत्यक्षात बंगला तुम्ही पाहिलेला नाही, पण तो बंगला मिळाला ह्या आनंदामध्ये सुखी आहात. त्याचं कॅपिटल ॲप्रिसिएशन झालं म्हणून तुम्हाला आणखीन सुख वाटतंय आणि न पाहिलेला बंगला जळला हे कानावरती पडल्यानंतर तुम्हाला दुःख झालंय. म्हणजे खरं विचार केला तर हे सुख आणि दुःख दोन्ही खोटं आहे. हे रिलेटिव्ह आहे. कुठल्याही घटनेकडे पाहताना आपली मनाची स्थिती काय आहे याच्यावरती सुख आणि दुःख हे अवलंबून असतं. अगदी नेहमी जे उदाहरण दिलं जातं की पाण्याने अर्धा भरलेला ग्लास, हा जो ऑप्टिमिस्टिक मनुष्य आहे तो उत्तर देतो की अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे आणि पेसिमिस्टिक मनुष्य म्हणतो की अर्धा ग्लास रिकामा आहे. हे उदाहरण नेहमी दिलं जातं. प्रत्यक्षात आपण हे बरेच वेळा अनुभव घेतो की आपल्याला पहिल्यांदा असं कळतं की अरे मला अमुक ना असं झालं आणि माझं त्या गाडीने मी एखाद्या असं समजा गृहीत धरा की तुम्हाला कुठे शिर्डीला जायचं होतं आणि तुम्हाला शिर्डीच्या गाडीत तुम्ही बसणार. एवढ्यात तुमच्या असं कानावरती आलं की अरे घरी काहीतरी छोटीशी तुमची मुलगी कुठेतरी ठेच लागून पडली आहे आणि तिला खोक पडले. म्हटल्यानंतर तुम्ही साईबाबांकडे जायचं सोडता आणि घरी येता. तुम्हाला चुटपुट लागते. पहिल्यांदा साईबाबांच्या दर्शनाला जायला मिळणार म्हणून आनंद झालेला असतो, पण गाडीपर्यंत जाऊन परत यायला लागतं आणि आपली मुलगी पडलेली घरी आहे हे कळल्यानंतर दुःख होतं. तुम्ही घरी येता आणि दुसऱ्या दिवशी पेपरात वाचता की त्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. मला सांगा, घटना तीच आहे, फक्त आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे किंवा त्यामधनं मिळणाऱ्या गोष्टीमुळे तुम्ही त्याला सुख किंवा दुःख डिफाईन करताय. कारण सुख आणि दुःख ही एकाच घटनेच्या, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु गंमत पहा तुम्ही की एखादं 1 रुपयाचं कॉईन असतं, एका बाजूला छाप असतो, एका बाजूला काटा असतो, पण छाप आणि काटा हा एका थिन लाईनला चिकटलेला असतो. जर तुम्ही या थिन लाईनवरती उभे राहायला शिकलात तर तुमच्या लक्षात येईल की सुख दुःख दोन्हीच्या पलीकडे तुम्ही आहात.